पा सुंदरा काय झालं ग? नाही काय नाही. अगं मग रडाय काय झालं? व काहीतरी डोळ्यात गेला असं, बाकी काय नाही. बाळ्याची आठवण येते आहे का? गंगीकडेच तर गेलाय ना व? तुमच्या मनागत झाला आहे ना व, मग सोडायची. अगं त्यो सुधरल, काम करल, संसारात ध्यान देईल म्हणून असं केलं ना व? ठीक आहे, म्या कुठं काय म्हणली आहे. तू काय म्हणली नाहीस, काय बोलली नाहीस, असं रडत राहिलीस तर कसं झालं? आमासनी कसं वाट? मला काय वाटल, बाळूला काय वाटल, याचा विचार केला का? एक ध्यानात घे, या काय वैरी नाही तुमचं. आणि तुमच्याच्यानं झालं असतं तर मी असं केलं असतं का? व आता बाळू परत नाही यायचा, घरची लक्ष्मी बी गेली. वाईट तर मला बी वाटतं, पण त्या पोरीचा विचार कर की. तुमचं चूक आहे असं नाही म्हणत म्या, पण हेच करायला पाहिजे असं तर काय नाही नव. आय अगे हे केलं नसतं तर बाळू हाय तसाच राहिला असता. त्याला बी ठाव आहे ना व, समधी नुसतं बोलत्यात करत काहीच नाही. आणि तो गेलाय म्हणजे घरात पुण्यांदा पाय ठेवायचा नाही असं थोडीच आहे. येईल 4 दिवस राहील की. हा म्हणजे पाहुण्यागत राहून जाणार ते. वय कारण आता ते त्याचं घर आहे, त्यानं छबुद्धीला आहे तसं. बर जे काय झालं आहे ते चूक आहे का बराबर आहे हे बघत नका बस. चांगलं झालं म्हणा आणि पुढे चला. काय ग, काय झालं? कसल्या काळजीत आहेस? काय नाही. नका काळजी करू, येतील बाळू मामा. अगं त्यात काय बी सांगता येत नाही. वाट दिसल तिकडे चालत निघतात, कुठं जातात काय करतात पांडुरंगाला ठाव. आता सावतावून काम करतो म्हणलं आहे ना व, होऊ दे की त्याच्या कलानं. काय म्हणलं तरी समजा त्यांच्याच कलाने होत आहे. मला तर भयाचं वाटतं हाय, इकडे येण्या मागं त्यांचं दुसरं काय कारण तर नसेल ना. म्हणजे तिकडे असताना आजी सारखं सांगायची हे कर ते कर, तिकडे जाऊ नगस तिकडे जाऊ नगस म्हणून घरात तरी थांबायचे. आता इथं ते सांगाया बी कोणी नाही. कोण कसं नाही, मी आहे की, म्या भन आहे त्याची, म्या बघती. आलं बघ बाळू मामा. अरे बाळा कुठं होतास दिसभर? कवा गेलास आणि आता आला आहेस? अगं बघत होतो मेंढ्यासनी कुठं चारा हाय नाय, गावातल्या लोकांनी भेटलो जरा. कशा पायी? काय काम होतं का काय? हा मेंढ्यासनी कुठं चारा नेत्यात ते विचारलं मी. अरे मग मला विचारायचं नाही वय. वर गेलं की डाव्या अंगाला हाय माय, समधी तिकडेच घेऊन जातात. तू बी तिकडेच जात जा. अगं पण तिकडं लय चारा नाही म्हणतात. वैर पर आता काय करायचं? हाय ते आता चारायचं, दुसरीकडे कुठे घेऊन जाणार? आणि वय कुणाच्या शेतात जातील मेंढ्या, तेवढं ध्यानात ठेव. हा नग काळजी करू. एकदा मेंढ्या घेऊन गेले होते तेव्हा घुसले एकाच्या शेतात, तर झाला ना मग तंटा. इकडं असलं काय करू नका बाबा, तेवढंच धन आहे माझं. कसं सांभाळलं हाय माझं मला ठाव. एक कभी मेंढीला काय झालं नाही पाहिजे. नग काळजी करू, काय बी नाही होणार. हा आणि गावातल्या लोकांसंग बोलल्यावर समजलं का पुढे गेल्यावर चांगला चारा मिळेल.
तेव्हा 8-10 दिवस पुढे घेऊन जातो मेंढ्या. हा नाही नाही, एवढ्या लांब जायची काय गरज नाही. हा, समधी जिथं जातात तिथं जायचं, व बाहेर जायचं काय बी काम नाही. हं? अगं पण इथं मेंढ्यासनी खायला चारा नाही, त्याचं काय करायचं? थोडं हा तेवढंच चारायचं. उगा आल्याला जायच्या गोष्टी नका करू. हा हाय त्यातच भागवायचं, कुठं जायचं नाही. हाय हे घे घे पाणी. बरं वाटतंय ना? काय झालं? आयला बरं नाही वाटत आहे. अरे असं काय नाही, वाईस ठसका लागला. ठसका नाही, खोकला झाला आहे आणि अंग बी तापला आहे. अरे लेकाची काळजी लागून राहिली असेल. चल वैद्याकडे जाऊन ये. आहे का 2 दिवसात होईल कमी. लागलीच वैद्याकडे जायची काय गरज आहे? नक्की का? नाही तर वैदासनी इकडे बोलवता येईल. नाही नाही, काय गरज नाही. आणि काय असेल तर सांगीन की म्या. बर आता झोप, आराम कर. काय काम असेल ते उद्याच्याला कर. अव म्या काय म्हणत होते, म्हणजे तुम्ही बी तालुक्याला चालले हाय आणि भीमा बी कापडाच्या कामासाठी बाहेर चालला. म्या घरात एकली बसून काय करू? म्हणजे काय विचार आहे? पंढरपूरला जाऊन येईन म्हणत होते. काय डोसकं बिस्क फिरलं का काय? हा? अरे अंगात ताप आहे आणि हे काय काढलं मधलंच? हो, घरात एकली बसून काय भीतीकडे बघत बसू का? अरे म्हणून काय पंढरपूरला जाणार का? आता मला बरं वाटल असं काय वाटत नाही. हे आय असं काय बी बोलू नका. खरं तेच बोलते हाय ना. कावा धरणं चाललं हाय, जायचं म्हणून राहिलं. पण आता जाणारच आहे. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे मी डोळं मिटाया मोकळी. अरे काय चाललंय सुंदरा? हा? मी एक काय तर ठरवलं ते बी खूप वय तुम्हाला लगेच मारायच्या गोष्टी चालल्या आहेत. म्या काय बोलायचं नाही असं आहे का? असं असेल तर सांग, तोंडात एक सबूत काढायचो नाही मी. हो, असं काय नाही. पायाला तिकडे धाडलं म्हणून चाललंय समज. तर मी आधी मी म्हणत होते की आराम कर, पंचमी आली आहे. पंचमी झाली, तुला बरं वाटायला लागलं नंतर चला जा. पंचमी आली आहे ना व. बाळूला सापाची लय आवड आहे. दर पंचमीला माझ्या माग लागून माझ्या संघ पूजाला यायचं. आता यायला जाईल की जोडीनं. भय मी काय म्हणतोय ते पटतंय ना आता? भय पण तरी बी मला पांडुरंगाच्या पायावर डोसकं टेकवायचं. पण लागलीच जायला पाहिजे असं काही आहे का? आता घरात बी कुणी नाही तर मग जाऊन आली असते की. आता काय नाही, बरं वाटलं बघू. म्या नाही जाऊ द्यायचो आत. आणि आता ह्यो विषय बंद. अव चला की जेवाय. नग तुम्ही जेवून घ्या. आणि तुम्हाला जेवायचं नाही वय? नाही, भूक नाही मला. काय ग अशी उभी काहीस? याला बोलवायला आलीस ते इकडच?
जेवायचं नाही म्हणतात. का का रे बाळू, चल की जेवाय. न ग, मला भूक नाही. भांडला बिंडला का काय? भांडू कशा पायी? गुमान उभा आहे माझं. आता बाहेर काय बघतो हाईस? कुठं काय, असाच उभा आहे. अरे बाळू, काय झालं हाय? मला सांगणार नाहीस वय? ज्या घरात लहानाचा मोठा झालो तेच घर सोडून यावं लागलं. आईची लय आठवण येत्या. तिच्या मनात नव्हतं मला इकडे धाडायचं. अरे पर मग हे अन्नावर का काढतो हाईस? 4 दिवस घराबाहेर राहतच होता की, तेव्हा आईची आठवण येत नव्हती का? सत्य बाळू, तू चल 2 घास खाऊन घे, नाही तर उद्या आय म्हणायची माझ्या लेकाला काय खायला घातलं का नाही. चल. नका मग, तुम्ही जेवून घ्या. आय हे जेवणार नसतील तर मी अभि जेवायची नाही. हाय का आता सासूच्या पावलावर पाऊल ठेवाय निघालीस की? बघ बाबा बाळू, तू जेवणार नसशील तर ती बी नाही जेवायची. अरे कसला विचार करतो आहेस बाळू? हा, काय नाही, उद्या नागपंचमी आहे ना व. मग सत्य, उद्या सकाळच्याला माळावर जाऊ. कशा पायी? अगं तिकडे वारुळ हाय, पूजा कराय ना ग वय. ये बाबा, मी असं तिला कुठं बी नाही धाडायची. भ्या वाटतंय मला. अगं मी आहे की, भ्यायचं काय त्यात, काय भी होणार नाही. हा सत्य, सकाळच्याला जाऊ आपण. ह्या बी येते संग. तुझं काय आहे त्यांच्या संग? जाऊ दे त्यासनी. अगं यायचंय तर येऊ दे की तिला. नग, तुम्ही दोघं जावा. बरं आता जेवाय वाढते, चल. वय चल. पांडुरंगा, श्रावण सुरू झाला हाय. आज नागपंचमी. नागदेवाची पूजा करायची. शेतात नुकसान करणाऱ्या उंदरांपासनं साप शेतकऱ्यांची मदतच करतात. तरी माणूस घाबरून त्यासनी मारतात. आज समद्या माणसासनी अक्कल दे बाबा. नागदेवाची पूजा करायची, त्यासनी नुकसान नाही पोचवायचं. आवरलं का? उशीर होतो या. उशीर होतोय, कुणी वाट बघतोय वय? वय नागराज वाट बघत आहे. सत्य आवर ग बाई, नाही तर नागराज रुसून बसायचं. मामा, तुम्हाला भ्या नाही वाटत नागाचं? घ्याव गळ्यातला ताई ताई तो माझ्या. काय? काय नाही. सत्य, अगं चल की लवकर. बैजवार्या, लग्नानंतरची पहिली नागपंचमी हाय. जोडण पाया पडा. बाय. चल. मी जाऊन पूजा करून येते. वय अंग बाजत होतं ते नीट आलं का? वय आता कमी आहे. येते.
झाली का तयारी? कवा जायचं आहे? जायचं म्हणलं तर आता बी जाता येईल. बरं जायचं का नाही ते विचार करतो आहे. म्हणजे विचार काय करायचा आहे तर? अरे तसं नव, बाळ्या बी तिकडे गेला आहे, भैरू बी गेलाय, तुझी बी शेतावर कामं सुरू आहेत नव. मी आबी गेलो तर आई ऐकलं नाही का पडायची. काल ती बोलली ते मनावर घेतला आहेस वाट. अरे बाळ्या बिगर राहायची सवय नाही तिला. 2-4 दिवसात होईल की नाही? हा मग मी 2-4 दिवसांनी जातो की. गडबड करून बी काय उपयोग आहे. अरे कामावर चालला आहे, उंडरक्या कराय नाही. अरे वय की, आणि 2-4 दिवसांनी गेलं तरी बी चालेल, तू काळजी नको करू. एकल्या बाळ्यामुळे होतंय बघ समजा. अरे आता त्याचा काय संबंध आहे? त्याचा नाही तर कोणाचा? तो जर नीट वागला असता तर ना तिकडे गेला असता ना सुंदर अशी वागली असती काय? अरे असू दे, आता गेला आहे नव त्यो, होईल बघ समजा नीट. होईल रे बाबा, त्यासाठी दाडलाय. सुंदराच्या डोळ्यात दिसताय नाराज आहे माझ्या. बाळा तिकडे जायचं तिच्या बी मनात नव्हतं. बरं थोड्या दिवसांनी तिला बी समजेल की का बाळू तिकडे गेला तर सुधारला आहे म्हणून. काम करतो आहे, आणि मग राग बी जाईल तिचा. हा हे बी आहेच. तर बाळ्या सुधराय पाहिजे ना. कसं आहे ठाव नाही का? हाय तसं हाय बघतो. आपण तरी काय करणार? जे चाललंय ते चांगलं चाललंय म्हणायचं. होय बर, 4 दिवसांनी जायचं म्हणतोस? विचार तर तसाच चालू आहे. काय करू? काय सांगावं मला बी समजा ना बघ. आय संग बोलून बघ. अरे नग नग, ती तर मला जाच म्हणल, थांब म्हणणार आहे वय ती. हा हे बी आहेच. बघ विचार करू. सुंदरानं पंढरपूरला जायचा काही इशा काढला का? माझ्याकडे तर नाही काढलं बघ. इशा काढलाच तर मी आज जाऊ द्यायचो नाही हे पटवून सांग तिला. वय बघ काहीतरी खुळ घातलंय डोसक्यात. अरे बाळ्या गेला आहे म्हणून तिला करमत नसेल, म्हणून असलं डोसक्यात विचार येतात बघ तिच्या. काय होणार आहे काय ठाव. अहो कुठं जायचं आहे अजून? कुठं म्हणजे? माळाव. ते समजलं हाय, पण एवढ्या लांब जायची काय गरज आहे? छोट मोठं वारुळ असेलच की इथं कुठंतरी, तिकडे जायची काय गरज आहे? अगं तिकडे एक वारुळ बघितलं आहे मी, तिकडेच जाऊ. तुमच्या डोसक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे का? नाही अगं वेगळं काय आहे? तिकडे नागराज आहे. काय करायचं नाही ना व? मी असताना तो काय करतोय? आणि हे बघ, पूजा करायची तर मनापासून करायची. उगा करायची गाव करतोय म्हणून नाही करायची. चल. थांब सत्ते. अगं वारुळाची काय पूजा करतीय? नागराजाची पूजा कर. म्हणूनच लोक तुम्हाला खुळ्या म्हणतात. नागराज